सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये आणखी एक संशयित मध्य प्रदेशातून पोलिसांच्या ताब्यात। हल्ला प्रकरणातील कनेक्शनबाबत पोलिसांचा तपास सुरू। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश। ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता। मात्र संशयित अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही। सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती। आधी मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी, त्यानंतर मार्केटमध्ये फेरफटका मारल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। करीना कपूरचा जबाब माझाकडे एक्सक्लुझिव्ह। हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक। करीनाचा जबाब, समोर असलेल्या दागिन्यांना हातही न लावल्याचं स्पष्ट। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून जाहीर। सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सुरू असल्याची ही माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ। बीडच्या ममदापूरमधील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी। न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू, सरपंच महिलेचा इशारा। छगन भुजबळांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला 2 तास उपस्थिती। पटेल आणि तटकरेंनी विनंती केल्यामुळे हजेरी। अधिवेशनाला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती। दहावी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख। शिष्यवृत्तीच्या सोयीसाठी जात प्रवर्ग, शिक्षण तज्ज्ञांकडून टीका होताच बोर्डाचं स्पष्टीकरण। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना अवघ्या तासात मंजुरी। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपीनं केलं होतं उघड। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ग्रामीण भागातल्या 12 राज्यातल्या 65 लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड बहाल। 135 लाख कोटींच्या मालमत्तेची मालकी मिळणार। ढाक्यात आणखी 20 मिनिटं राहिले असते तर माझी हत्या झाली असती। बांगलादेशच्या माजी अध्यक्षा शेख हसीना यांचा गौप्यस्फोट। राजकीय विरोधकांनीच आपल्या हत्येचा कट आखला होता असाही आरोप। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन। शुभमन गिल उपकर्णधार, बुमराचाही समावेश। फिटनेसवर निवड समितीचं बारकाईनं लक्ष। करुण नायरचा पुन्हा हिरमोड। विजय हजारे ट्रॉफी गाजवूनही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड समितीचं दुर्लक्ष। संजू सॅमसनलाही संधी नाकारली। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचं सेलिब्रेशन। वानखेडे साकारणारे वास्तुरचनाकार शशी प्रभूंसोबत खास संवाद, तर विशेष माहितीपटातून स्टेडियमचा प्रवास उलगडणार। आज आणि उद्या दिवसभर माझावर क्रिकेट उत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।